लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। विजयाचा गुलाल हा जनतेचा आहे। नगराध्यक्ष बालासाहेब जाधव। धारूर नगरपालिकेत 20 वर्षांनंतर ऐतिहासिक परिवर्तन। बातमी धारूर येथून। धारूर नगरपालिकेत 20 वर्षांनंतर ऐतिहासिक परिवर्तन घडले असून जनतेच्या विश्वासामुळेच हा विजय शक्य झाला असे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बालासाहेब जाधव यांनी सांगितले। माझ्या विजयाचा गुलाल हा जनतेचा आहे। जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी मी कार्यतत्पर राहीन असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले। अजितदादा पवार यांनी मांडलेल्या विकासाच्या व्हिजननुसार धारूरचा सर्वांगीण विकास करण्यात येईल असे सांगत विजयाचे संपूर्ण श्रेय मतदारांना दिले। निकालानंतर धारूर शहरात फटाके गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार विजयी मिरवणूक काढता आली नाही, मात्र जनतेचे आशीर्वाद घेऊन विकासाच्या माध्यमातून ऋण फेडू असेही जाधव म्हणाले। पाहिलं तर धारूरच्या बऱ्याचशा बाजू राहिलेल्या आहेत। रस्ता, नाल्या, पाण्याची योजना, स्वच्छता मोहीम, हे जे राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याचं आश्वासन मी जनतेला देतो आणि आमदार पण आशीर्वाद आहे त्यांच्याकडून मी सगळे कामं करून घेण्याचा माझा इच्छा आहे। कसं आहे, राजकारणामध्ये मधला जवळपास 15 वर्षाचा गॅप राहिला, 20 नाही आहे, पण 15 वर्षापासून राजकारणात नव्हतो गावच्या, पण इतर जे आहेत मार्केट कमिटी हे ते त्याचा छंद कायमच होता। जनतेतून उभा राहिलो आणि जनतेची सेवा करण्याचं काम जनतेनंच दिलं मला। ते आता सगळा गावचा विकास करणार, सगळा विकास करणार। महत्त्वाचा प्रश्न मतदान दिलं आणि निवडून। महत्त्वाचा प्रश्न, आतापर्यंत भाजप सातत्याने इथं प्रस्थापित होते, त्यांना तुम्ही हरवण्यात यशस्वी झालात नाही। असं कसं आहे, भाजप हे युतीवरी आहे, हे खालचे राजकारण आहेत। लोक काय करतात, राजकारणाचा वापर जसं बोलता येईल तसं बोलायचं आणि काहीतरी बिघडी करायची, असं प्रकार असतो। तसं काही नाही आहे। आपलं त्यांचं बी म्हणजे आनंदात त्याने फॉर्म भरला, मी बी भरला, जनतेने ज्याला पाहिजे त्याला निवडून दिलं। त्याच्यामुळे त्यांच्याविषयी आपलं काही मत नाही आहे ना, आपलं बी काही हे नाही त्यांच्याविषयी। जे जनतेच्या मनात आहे ते जनतेनं निवडून दिलं। एक असा प्रश्न जिव्हाळ्याचा विचारायचा आहे। धारूर हे पूर्वीच्या काळामध्ये, निजाम काळामध्ये हे राजधानीचे शहर म्हणून ओळखले जात होते आणि या ठिकाणी भरपूर असे म्हणजे मार्केट एवढं मोठं होतं ते नष्टनाबूत झालेलं आहे आणि याच्यासाठी व्यापाऱ्यांसाठी काय ठेवलं त्याची नाव। तसं पाहिलं तर काय, धारूरमध्ये जे व्यापार मार्केट पहिलं होतं जे झालेलं आहे ते व्यापार मार्केटमध्ये समजा पहिलं कॉम्प्लेक्स वगैरे काढलेले होते, ते कॉम्प्लेक्स पण चांगले काढलेले नाहीत। त्या बाबतीमध्ये हा झालेला व्यापाऱ्यावर अन्याय आहे। हे व्यापार त्या कॉम्प्लेक्समध्ये कुणी टेंडर झाले तरी भरायला तयार नाही आणि ते अशा अंधारामध्ये सगळं अंधार पडतो, तिथं व्यापाऱ्याचा धंदा चालू शकत नाही। ही योजना मुळात चुकीची झालेली आहे, चुकीची केलेली आहे। त्याच्यासाठी मी सुधारण्याचा प्रयत्न करीन, जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करीन, व्यापाऱ्यासाठी सगळंच करीन। कारण काय होतंय की धारूरच्या बराचसा आपला मेन प्रश्न जे आहे व्यापाऱ्यांचा जागेचा प्रश्न आहे। आता बॉल येणार आहे, डेव्हलप करायला कुठं जागा आहे सांगा तुम्ही मला। मूळ प्रश्न हा तो आहे, सोडवण्यासाठी माझ्याच्यानं जेवढे प्रयत्न होते, मी पण व्यापारीच आहे, तेवढे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होते, तेवढे प्रयत्न करतो आणि मार्गी लावण्याचा एक सर्वात महत्त्वाचे जे धारूरला हायवे गेलेला आहे, अहमदाबाद हैदराबाद। बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.